मित्रांनो, मी आहे साहिल पाटील. मी पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर माझं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पुण्यातील इस्कॉन टेम्पल दाखवणार आहे. ते माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी खूप सुंदर असं हे टेम्पल आहे आणि राधाकृष्णाची मूर्ती आहे. ते व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, हे मंदिर कात्रजपासून 3 किलोमीटरवर आपल्याला पाहायला मिळते. आता मी मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. आता आतमध्ये चाललोय, तुम्हाला पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो, हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे आपली चेकिंग केली जाते व आतमध्ये कोणतेही खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. प्रवेशद्वारच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला उजव्या हातावर गाई सेवा ही पाहायला मिळते. इथे गाई सेवांना चारा बिरा खाऊ देऊ शकतो. मित्रांनो, हे मंदिर बनण्यासाठी 7 वर्षाचा कालावधी लागला होता. हे मंदिर 2013ला प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मंदिरामध्ये मुख्य राधाकृष्ण मंदिर व व्यंकटेश बालाजी मंदिर हे आहे. मंदिराच्या समोरच आपल्याला शेषनाग व त्यावरती श्रीकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, हे मंदिर सकाळी 4 वाजता उघडते व रात्री 10 वाजता बंद होते. समोरच्या पायऱ्या आहेत, ते चढून आपण आता वरती जाणार आहोत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपल्याला गीते, भजने ह्यांचे विविध प्रकारचे पुस्तके पाहायला मिळतात. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्यावरच आपल्याला समोर श्री भक्तिवेदांत प्रभुपाद ह्यांची मूर्ती पाहायला मिळते व याच्या समोरच आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते. आतमधून हे मंदिर खूप सुंदर आहे व आपल्याला ह्या मंदिरावर खूप बारीकीने नक्षीकाम पाहायला मिळते. मंदिरामध्येच बाजूला ह्या स्त्रिया आहेत, ते फुलांचे खूप सुंदर असे हार तयार करत असतात. या मंदिरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला श्रीकृष्णाचे गीतच ऐकायला मिळतं. मित्रांनो, समोरच आपल्याला श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे देव पाहायला मिळतात. मित्रांनो, इथे आपल्याला श्री श्री राधा वृंदावनचंद्र व त्याचबरोबर बाजूला श्री श्री गौरनिताई या मूर्त्या पाहायला मिळतात. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये श्रीकृष्णाचे खूप सुंदर असे गीत
व भजन बोलत असतात. हे श्री प्रभुपाद यांचे खूप सुंदर असे फोटो लावलेले आहेत. च्या वरती आपल्याला खूप सुंदर असे झुंबर व नक्षीकाम पाहायला मिळते. आणि आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो. तर मंदिराच्या भिंतीवर आपल्याला श्रीकृष्णाची लहानपणची सर्व कलाकृती पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला बालाजी टेम्पल सुद्धा पाहायला मिळते. मित्रांनो, बालाजी मंदिर सुद्धा खूप सुंदर पद्धतीने बनवण्यात आलेले आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला बाहेर खूप सुंदर असे प्रसाद खाण्यासाठी मिळते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो.